नमस्कार. सह्याद्री लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत वार्ड क्रमांक 10 मध्ये. वार्ड क्रमांक 10 चे उमेदवारांशी संवाद साधण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आपल्या या वार्ड क्रमांक 10 मध्ये माजी उपनगर अध्यक्ष असलेल्या अ, माजी अध्यक्ष असलेल्या केंद्रे ताई आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी या वार्डाबद्दल चर्चा करणार आहोत. ताई, आपण नगराध्यक्ष पदावर पदभार स्वीकारलेला होता. कार्य कामही केलेलं आहे. आपल्याला अनुभव आहे आणि अनुभव असून या वार्ड क्रमांक 10 मध्ये आपण उमेदवारी घेतलेली आहे. आपण या वार्ड क्रमांक 10 मध्ये का उमेदवारी घेतली आणि उद्देश काय होता? थोडक्यात सांगा. मी या वार्ड प्रथम मी सर्व आपल्या मतदारवासियांना, कंधारवासियांना नमस्कार करते. सध्या आपल्या कंधार नगरपालिका निवडणूक, सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने आपण या प्रभाग 10 मध्ये या रॅलीचं आयोजन केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट यांच्या वतीनं माननीय आमदार, लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचं आयोजन होत आहे. आणि या प्रभाग 10 मध्ये मी उमेदवार म्हणून स्वतः अनुराधा चेतन केंद्रे, माजी नगराध्यक्ष, आणि माझ्यासोबत आमचे बाजीराव लुंगारे काका हे देखील नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत. आणि नगराध्यक्ष म्हणून स्वप्नील भाऊ लुंगारे हे आपल्या कंधार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. तर या रॅलीचं या प्रभाग 10 मधून आम्ही उभं राहण्याचं कारण एकच आहे की मी मागच्या टर्म मध्ये देखील या प्रभाग 10 मधूनच नगरसेवक म्हणून उभे राहिले होते, निवडून आले होते, आणि त्यानंतर मी नगराध्यक्ष पद देखील भूषवलेलं होतं. त्यामुळे मी याही वेळेस प्रभाग 10 मध्येच उभा राहिलेली आहे नगरसेवक पदाकरिता. ताई, आपण आता वार्ड क्रमांक 10 मध्ये मल्हार नगर या ठिकाणी आहोत. मल्हार नगरची परिस्थिती पाहता नाल्या रस्ते झालेले नाहीत. आपण लोकांना काय आश्वासन करत आहात की आता आपण इथे निवडून आल्यानंतर या नाल्या रस्ते याची कामे होणार का? हो, निश्चितच. कारण मल्हार नगर हा एक असा भाग आहे आपल्या कंधार शहरातील, की तो आरक्षणाखाली आलेला आहे. त्यामुळे इथं गेले कित्येक वर्षानुवर्षापासून इथं रस्ते आणि नाल्यांची कमतरता आहे. इथं रस्ते नाल्यांची कामं झालेली नाहीयेत. पण आता काल परवा अजितदादा आपल्या कंधार नगरीमध्ये येऊन गेले आणि त्यांनी शब्द दिलेला आहे, की मल्हार नगर असो, आसाम नगर असो, साठे नगर असो, स्वप्नभूमी नगर असो, असं कितीतरी आरक्षणाखाली असलेली जी भागं आहेत आपल्या कंधार शहरातील, त्यांचं आरक्षण उठवलं जाईल. आणि एकदा का ते आरक्षण उठवलं गेलं की या भागामध्ये निश्चितच रस्त्या नाल्याची सर्वच कामे अतिशय चांगल्या रीतीने केली जातील. या ठिकाणी सरकारमध्ये आपला राष्ट्रवादी पक्ष देखील आहे आणि प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार आहेत. तुम्ही कट्टर समर्थक म्हणून समजल्या जाता प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या. आता तुम्हाला प्रतिसाद कसा आहे मतदारांचा? हे मला प्रतिसाद खूप चांगला आहे. सर्व मतदारांच्या घरी जेव्हा आम्ही जातो, भेटीगाठी करतो, तेव्हा अक्षरशः त्यांनी आशीर्वाद देत आहेत. त्यांना परत त्यांनी म्हणजे मला सेवा करण्याची संधी देतील, हे मला निश्चितपणाने या ठिकाणी सांगावंसं वाटते. आपल्या सोबतच केंद्रेताई सोबतच एक उमेदवार आहेत लुंगारे. आपल्यासोबत लुंगारे साहेब आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर बंधू, आपण या ठिकाणी उमेदवारी घेतलेली आहे आणि हा जे भाग आहे रस्ते नाली यापासून वंचित राहिल्या. वरच्या भागामध्ये नाली रस्ते झालेले आहेत, पण मल्हार नगर एक असे आहे या ठिकाणी जागा आरक्षित असल्यामुळे झाले नाही. आपल्या माध्यमातून काय सांगाल? मल्हारनगरचं जर बोलायचं असेल तर काल परवा चिखलीकर साहेबांनी मल्हारनगरला भेट दिली आणि मल्हारनगर जे आरक्षण आहे काही भागामध्ये, कंधार शहरामध्ये भीमगड असेल, मल्हारनगर असेल, स्वप्नभूमी असेल, यासाठी अजितदादा पवारकडून त्यांनी चिखलीकर साहेबांनी विशेष 2.5 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे. आणि ह्या जागी रस्ते नाल्याचं त्यांनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की आपले 100% रस्ते नाल्या करण्यात येतील. आणि चिखलीकर साहेबाचा असं शब्द दिला म्हणजे असं इलेक्शन आलं शब्द दिला असा काही प्रकार नाही. चिखलीकर साहेबाचं सातत्यानं तुम्ही पाहत आलेला आहे. त्यांनी राजकारणात 2004 पासून आमदार झाले. आमदारापासून आतापर्यंत त्यांनी नगरपालिका 3 ते 4 टर्म इथं कंधार शहरामध्ये लढवल्यात. जे काही बोललं त्यांनी ते आपल्याला वास्तव्यात दाखवलेलं आहे. कंधार नगर परिषद बिल्डिंग असेल किंवा इमारत कोर्टाची असेल किंवा समजा नाल्या रस्ते असतील किंवा पाईपलाईन अनुसूयाताई केंद्राच्या अध्यक्षतेखाली लिंबोटी धरणाहून 27.5 कोटी रुपयाची पाईपलाईनची योजना असेल. या अशा प्रकारची विविध कामं केलेली आहेत चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून. विरोधकाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. विरोधक काही जरी चांगले गप्पा गोष्टी मारले तर काही फरक पडत नाही. देशातून, राज्यापासून, जे कंधार शहराच्या आमदारापासून सत्तेमध्ये चिखलीकर साहेबाचं वर्चस्व आहे. आणि 100% चिखलीकर साहेब येणाऱ्या काळात एक हाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सर्वांनी द्यावी, ही मतदाराला विनंती आहे. भवितव्य आपलं चिखलीकर साहेबच करू शकतील, याच्यामध्ये काही दुजाभाव मानण्याची बाब नाही. 100% एक हाती सत्ता दिल्यास आपल्या कंधार शहराचा मार्केटचा विषय असेल, व्यापाऱ्याचा, संकुलनाचा असेल किंवा रस्ते नाल्याचा असेल,
बऱ्याच अशा काही समस्या आहेत. पाईपलाईनचा असेल, आपल्याला आता 4 दिवस आडपाणी येतं. 8 वर्ष झालं आपण बघितलं, अध्यक्ष एकाचा नगरसेवक एकाचे. 8 वर्षामध्ये काय झालं? कोणी पुढं आलं नाही काम करतो म्हणून. 8 वर्षात एक काम दाखवा. आमदार शिंदे साहेबांनी जे रस्ते केले त्याच्यावरच लोक बोलतात आम्ही हे रस्ते केले. कोणी केले? वास्तव आहे बघा, की हे रस्ते आणले कोणी, कोण केले, कोण प्रोजेक्ट आणला. आणि आता जे शहराचा डी प्लॅन जे चालू आहे ते चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून अशा चांगल्या प्रकारे कसं शहर आपल्याला चांगल्या पद्धतीने घडवता येईल. दळणवळणाचे रस्ते असतील, आपल्या ड्रेनेज लाईनचा विषय आहे, सगळ्या हे बघा 2.5 कोटी रुपये निधी आपल्याला त्यांनी वरी गार्डनला दिलेला आहे. अभिनव नगर मध्ये सुद्धा गार्डनचा त्याचा प्रस्ताव आता चालू आहे. आपल्या या इकडल्या माध्यमात प्रत्येक जागी गार्डनचा विषय आहे. नागरिकाला, ज्येष्ठ नागरिकांना आपल्याला तिथं बसता आलं पाहिजे, फिरता आलं पाहिजे. वरून आपल्याला मुखेड फाट्या ते कंधार या मार्गावर आपल्याला आता तिथं वॉकिंग ट्रॅक करणार आहेत त्यांनी. चिखलीकर साहेबाचं माध्यम आहे की चांगले रस्ते आपल्याला कंधार शहराला जोडले आले पाहिजे. कंधार शहरामधून जे व्यापारी जे कमी कमी होत चाललाय, कोणासाठी चाललाय? कोणी केला हे उद्ध्वस्त व्यापारपेठ कोणी केली? ते पहिलं जे सत्ताधारी होते या लोकांनी उद्ध्वस्त व्यापारपेठ केली आणि व्यापाऱ्याला थारा ठेवला नाही. आणि आताच पुढे तोंड घेऊन येतात की आम्ही विकास करणार. कशाबद्दल, कुठून करणार विकास यांनी? बुडत्या जहाजामध्ये हे काँग्रेस, आणि आता यांनी म्हणतात आम्ही विकास करणार. याचं राज्यात सरकार नाही, केंद्रात सरकार नाही, आमदार इथं स्थानिक नाही, आणि यांनी म्हणतात आम्ही विकास करणार. हे जनतेला कळून चुकलेलं आहे. हे थापा मारणं सोडून द्या. यांनी सगळं बघितलंय आपलं. आणि हात जोडून विनंती जनतेला, नगर अध्यक्षासहित 20ला 20 नगरसेवक बहुमताने निवडून येणार आहेत. आणि त्यातल्या त्यात प्रभाग 10चे अनुराधाताई केंद्रेचा अनुभव चांगला आहे. त्यांनी नगराध्यक्ष पद भूषविलेलं आहे. या वार्डामध्ये त्यांनी बरेच कामं केलेली आहेत. त्यांच्या हाताला हात धरून आमचे बाबा उमेदवारी घेतलेली आहेत. त्यांनी, आम्ही चेतन भाऊ आहेत, चेतन भाऊ आम्ही सगळे जग एकमेकाच्या सहकार्याने काम करत आहोत. आणि अनुराधाताईचा अनुभव आम्हाला बी बराचसा चांगल्या पद्धतीने पाठबळ भेटत आहे. एकूणमेकाला दोघं जग आम्ही एक साथ आहात, एका मतानं, एका दिलानं काम करत आहात. आणि अध्यक्ष पदासहित आम्ही या प्रभाग 10 मधून बहुसंख्य मतानं अध्यक्षाला लीड देणार. आणि आम्ही दोन्ही उमेदवार बहुसंख्य मताने विजय होणार, यात काही शंका नाही. आता प्रचारासाठी अवघे काही तास उरलेले आहेत. विरोधकाकडून लोकांना काही गोष्टी सांगून विरोधक मतदार बळी पडले जातात, काही लोभापोटी बळी पडले जातात. तर मतदारांसाठी तुम्ही काय आवाहन करणार आहात? मतदार सगळं शून्य आहे. मतदाराला सांगायची गरज नाही. भूलतापा आता बरेच वर्ष, 8 वर्षापासून देत आलेले आहेत. मतदाराला कळून चुकलंय की शहराचा विकास कोण करू शकतंय आणि कोणाच्या हातात सत्ता आहे. आमदार साहेब, आपलं चिखलीकर साहेब आमदार असल्यामुळे मतदाराच्या मनात अजिबात शंका नाही की चिखलीकर साहेबावर त्यांनी डोळे झाकून विश्वास करायला. त्यांनी पूर्ण शहराचं तुम्ही बघा, शहरामध्ये वातावरण बघा, तुम्ही कुठल्या बी प्रभागामध्ये जा, राष्ट्रवादी घड्याळीशिवाय पर्याय राहिला नाही. मतदार कोण्याही भूलतापाला बळी जाणार नाही. इतके दिवस गेला असेल किंवा चुकला असेल, पण ते चूक आता मतदार करणार नाहीत. 1001% चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी मतदार सगळा उभा राहील आणि सर्व उमेदवाराला निवडून देण्याची ताकद हे मतदार दाखवून देईल. येणाऱ्या 3 तारखेला, 2 तारखेला मतदान करून 3 तारखेला सगळ्या माध्यमातून रिझल्ट कळेल की सगळ्याची पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही रिझल्ट ऐकल्यावर. पण उमेदवाराच्या प्रतिक्रिया घेतल्याच, परंतु या उमेदवारासमोरच आणि उमेदवाराच्या बाजूलाच आपण मतदारांच्या प्रतिक्रिया घ्या. आपल्यासोबत एक काकू आहेत. काकू, आता तुम्ही मतदारांचा म्हणजे राष्ट्रवादीचा झेंडा तुमच्या हातात आहे, राष्ट्रवादीचा प्रचार करत आहात. आता तुम्ही इथे मल्हारनगर मध्ये आहेत, इथे रस्ते नाल्या वगैरे नाहीत. तुम्हाला विश्वास आहे का राष्ट्रवादीवर? आहे. अविश्वास आहे. माणसं करण्यासारखे आहेत, पहिले केलेले आहेत ते ना. आणि आमच्या इथले बल्ब काढून घेऊन चाललेत. आमचे प्लॉट लागले नाहीत नगरपालिकेला. आम्हाला नगरपालिकेला कोणता कागद मागितलं तर दिल्या जात नाही. आणि हे घड्याळी राष्ट्रवादी चिन्ह आणि आमचे प्रतापांना, हे चेतन भाऊ, हे भाऊ, हे असे युवक आहेत, ते काम करण्यासारखे. आम्ही त्यांना हाताला धरून काम करू शकतो, आम्ही हाताला धरून मागू शकतो, असे युवक आहेत ते. आम्हाला त्यांची खात्री आहे. पहिले त्यांनी केलेलं आहे, त्या अनुराधाताईनं पहिले केलेलं आहे आणि आता त्यांनी करण्यात आमची शाश्वती आहे, पूर्ण शाश्वती आहे. आणि आमच्या कंधार तालुक्यातील प्रतापराव चिखलीकर म्हणजे एकमेव नेता आहे. असा जगाभरात नेता नाही सर.
तेवढा त्यांचा स्वभाव, गोरगरिबाकडे लक्ष देणं. मंदिर तर सगळे आमच्या कंधार तालुक्यातले मंदिर तर त्यांनी बहुसंख्येने त्यांनी केले, रस्ते दिले, नाल्या दिले. आणि आता हे रस्ते देणार आहेत, नाल्या देणार आहेत, गोरगरिबाला मदत करणार आहेत त्यांनी सर. आता नक्कीच तुम्ही म्हणाला तुम्ही एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहात किंवा मतदार आहात इथल्या. तुम्हाला 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 विश्वास आहे आणि तुम्ही आता एक हे कसं पुढे नेणार की जे पॅनल टू पॅनल आता वरी एक तुम्हाला राष्ट्रवादीला मतदान करायचंय किंवा खाली तिन्हीला तिन्ही मतदान साकार करणार आहे. स्वप्नील सुद्धा, तिन्ही आमचा अध्यक्ष सुद्धा ते चांगले, त्यांची बाई चांगली आहे. आम्ही त्याला अनुभव आहे, पुढच्या लेकरांनी त्याला हाताला धरून काम करू शकतो. मंडळी याला हाताला पाहत आहे धरून काम आपण करू शकतो. या ठिकाणी आपण या मल्हारनगर मध्ये आलेलो आहोत आणि मल्हारनगर मध्ये उमेदवाराच्या समोर प्रचार सभेत असताना नागरिक म्हणत आहेत की आमचा प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर विश्वास आहे. आमचं आरक्षण, आमच्या नाल्या, आमचे रस्ते फक्त आणि फक्त प्रताप पाटील चिखलीकरच करू शकतात. सह्याद्री लाईव्ह न्यूज, नांदेड.